Welcome students in today's chemistry lecture biomolecules. In previous lecture we have discussed reducing nature of glucose, structure of fructose and reducing nature of fructose. Today we discuss disaccharides. Disaccharides give rise to two units of same or different monosaccharides on hydrolysis with dilute acids or specific enzymes. The two monosaccharide units are linked together by an ether oxide linkage, that is oxygen linkage, which is termed as glycosidic linkage in carbohydrate chemistry. Glycosidic linkage is formed by removal of water molecule by reaction of two hydroxyl groups. आता या ठिकाणी डायसॅकराइड्स बाबत आपण सुरुवातीलाही पाहिलेलं आहे. डायसॅकराइड्स म्हणजे यामध्ये टू युनिट्स असतात. ही टू युनिट्स सेम किंवा डिफरंट असतात. हे आपण क्लासिफिकेशन या भागामध्ये पाहिलेलं आहे. डायसॅकराइड्स दोन युनिट सेम किंवा डिफरंट मोनोसॅकराइडची हायड्रोलिसिस नंतर फॉर्म करतो. हे हायड्रोलिसिस हे इन प्रेझेन्स ऑफ डायल्यूट ॲसिड केलं जातं किंवा स्पेसिफिक एन्झाईम्सच्या प्रेझेन्समध्ये हे हायड्रोलिसिस केलं जातं. आता यामध्ये असणारे जे टू मोनोसॅकराइड युनिट्स आहेत, हे टू मोनोसॅकराइड युनिट्स हे एकमेकांशी लिंक होतात आणि हे जे लिंकेज आहे हे ऑक्सिजन थ्रू होतं आणि म्हणून त्याला इथर ऑक्साईड लिंकेज असं म्हटलं जातं. म्हणजेच त्याला ग्लायकोसायडिक लिंकेज असं म्हटलं जातं. ग्लायकोसायडिक लिंकेज फॉर्म होत असताना दोन हायड्रॉक्झिल ग्रुप यामधून एक वॉटर मोलेक्यूल रिमूव्ह केला जातो आणि एक वॉटर मोलेक्यूल रिमूव्ह केल्यामुळं त्या ठिकाणी टू मोनोसॅकराइड युनिट्स ही ऑक्सिजन थ्रू अटॅच होतात. त्यालाच आपण ग्लायकोसायडिक लिंकेज असं म्हणतो. डायसॅकराइड्समध्ये आपण पहिलं एक्झाम्पल बघणार आहोत सुक्रोज. सुक्रोज C12H22O11 इज डेक्स्ट्रो रोटेटरी. त्याचं रोटेशन दिलेलं आहे +66.5 डिग्री. आता या ठिकाणी +66.5 म्हणजे हे डेक्स्ट्रो रोटेशन आहे. डेक्स्ट्रो रोटेशन असेल तर प्लस साईन दिलं जातं. प्लस साईननं ती व्हॅल्यू दाखवली जाते. ऑन हायड्रोलिसिस विथ डायल्यूट ॲसिड or an enzyme called invertage, sucrose gives equimolar mixture of D plus glucose and D minus fructose. सुक्रोजचा मोलिक्युलर फॉर्म्युला C12H22O11 असा आहे.
सुक्रोज हा डेक्स्ट्रो रोटेटरी आहे आणि हायड्रॉलिसिस सुक्रोजचं झाल्यानंतर इन प्रेझेन्स ऑफ डायल्यूट ॲसिड किंवा एन्झाईम इन्व्हर्टेज सुक्रोज 2 इक्विमोलर युनिट्स देतो. त्यामध्ये पहिले युनिट आहे D+ ग्लुकोज आणि दुसरं युनिट आहे D- फ्रक्टोज. त्याचीच रिॲक्शन पुढं दिलेली आहे. C12H22O11 प्लस वॉटर म्हणजेच सुक्रोजचं या ठिकाणी हायड्रोलिसिस केलं जातं. गिव्ज बाणावरती म्हटलेलं आहे H+ ऑर इन्व्हर्टेज. हे इन प्रेझेन्स ऑफ डायल्यूट ॲसिड किंवा एन्झाईम इन्व्हर्टेज याच्या प्रेझेन्समध्ये केलं जातं आणि त्यापासून 2 मोनोसॅकराइड युनिट्स मिळतात आणि ही 2 मोनोसॅकराइड युनिट्स आहेत D+ ग्लुकोज अँड D- फ्रक्टोज. म्हणजेच ग्लुकोजचं एक युनिट आणि फ्रक्टोजचं एक युनिट मिळून या ठिकाणी सुक्रोज तयार झालेला असतो. सिन्स द लिओ रोटेशन ऑफ फ्रक्टोज -92.4 degree is larger than the dextro rotation of glucose +52.7 degree. आता या ठिकाणी फ्रक्टोजचं लिओ रोटेशन होतं तर ग्लुकोजचं हे डेक्स्ट्रो रोटेशन होतं आणि फ्रक्टोजचं जे लिओ रोटेशन होतं त्याची व्हॅल्यू आहे -92.4 degree आणि ग्लुकोजचं डेक्स्ट्रो रोटेशन होतं त्याची व्हॅल्यू आहे +52.7. द हायड्रॉलिसिस प्रॉडक्ट हॅज नेट लिओ रोटेशन. आता हायड्रॉलिसिस नंतर जो प्रॉडक्ट मिळणार आहे हा लिओ रोटेशनचा असतो. म्हणजे काय आहे या ठिकाणी तर लिओ रोटेशनची व्हॅल्यू ही जास्त आहे आणि डेक्स्ट्रो रोटेशनची व्हॅल्यू कमी आहे आणि म्हणून टोटल इफेक्ट हा कशाचा असणार आहे जास्त असणाऱ्या व्हॅल्यूचा आणि म्हणून या ठिकाणी जो प्रॉडक्ट मिळणार आहे हायड्रॉलिसिस नंतर त्यामध्ये नेट काय आपल्याला पाहायला मिळेल तर लिओ रोटेशन. हेन्स हायड्रॉलिसिस ऑफ सुक्रोज इज ऑल्सो कॉल्ड इन्व्हर्जन ऑफ शुगर. आता हे जे हायड्रॉलिसिस आहे सुक्रोजचं यालाच इन्व्हर्जन ऑफ शुगर असं म्हटलं जातं अँड द प्रॉडक्ट इज कॉल्ड इन्व्हर्ट शुगर. यामध्ये इन्व्हर्जन ऑफ सुक्रोज ही प्रोसेस होते आणि म्हणून त्याला इन्व्हर्ट शुगर असंही म्हटलं जातं. म्हणजेच यामध्ये डेक्स्ट्रो रोटेशनही होते आणि लिओ रोटेशनही होते म्हणजेच हे इन्व्हर्जन ऑफ सुक्रोज आहे. स्ट्रक्चर ऑफ सुक्रोज कंटेन्स ग्लायकोसाइडिक लिंकेज बिटवीन C1 ऑफ अल्फा ग्लुकोज अँड C2 ऑफ बीटा फ्रक्टोज. आता यानंतर या स्ट्रक्चरमध्ये ग्लायकोसाइडिक लिंकेज तयार होतं. ग्लायकोसाइडिक लिंकेज म्हणजे आपण मगाशी बघितलं की 2 हायड्रॉक्झिल ग्रुप यामधून एक वॉटर मोलेक्यूल रिमूव्ह होतो आणि ऑक्सिजन थ्रू जे लिंकेज तयार होतं त्याला आपण म्हणणार आहे ग्लायकोसाइडिक लिंकेज. आता ग्लुकोज आणि फ्रक्टोज या 2 मोनोसॅकराइडमध्ये ग्लुकोजचा C1 आणि फ्रक्टोजचा C2 हा ग्लायकोसाइडिक लिंकेजनं जोडला जातो. यामध्ये बघूयात आपण ग्लायकोसाइडिक लिंकेज सुक्रोजमध्ये कसं फॉर्म होतं. तर या ठिकाणी फिगरमध्ये दाखवलेलं आहे अल्फा डी ग्लुकोज युनिट. आता या ठिकाणी अल्फा डी ग्लुकोज युनिट जे आहे
हे स्ट्रक्चर आपण पाठीमागं पाहिलेलं आहे आणि त्यानुसार ते आपल्या लक्षात असलं पाहिजे आणि ते बरोबर स्ट्रक्चर लिहिता आलं पाहिजे. आता यामध्ये फ्रक्टोजचं युनिट जे आहे बीटा डी फ्रक्टोज, याचंही स्ट्रक्चर आपणाला करेक्ट माहीत असलं पाहिजे. हेही स्ट्रक्चर आपण पाठीमागं अभ्यासलेलं आहे. ही दोन तुम्ही करेक्ट स्ट्रक्चर आधी लिहिली पाहिजेत आणि मग आपण बघणार आहोत की यामध्ये हे लिंकेज कसं होतं, की ज्याला आपण म्हणतो ग्लायकोसायडिक लिंकेज. तर अल्फा डी ग्लुकोजचं जे युनिट आहे, या युनिटमध्ये आपण मगाशी एक्सप्लेनेशनमध्ये बघितलं की अल्फा डी ग्लुकोजचा कार्बन नंबर 1 आणि बीटा डी फ्रक्टोजचा कार्बन नंबर 2 यामध्ये हे लिंकेज फॉर्म होतं. त्यानुसार डायग्राममध्ये हे दाखवलेलं आहे. अल्फा डी ग्लुकोज युनिटचा जो C1 आहे त्यावरती H आणि OH असतो. बीटा डी फ्रक्टोजचं जे युनिट आहे त्याच्या कार्बन नंबर 2 वरती CH2OH आणि त्याच्या खालच्या बाजूला OH असतो. आपण मगाशी जसं पाहिलं त्या पद्धतीनं या ठिकाणी 2 OH ग्रुप, यामधून एक H2O मॉलिक्यूल बाहेर पडतो, त्या ठिकाणी एकच ऑक्सिजन राहतो आणि ऑक्सिजन थ्रू अल्फा डी ग्लुकोज आणि बीटा डी फ्रक्टोज ही दोन युनिट लिंक केली जातात आणि त्यालाच आपण म्हणतो अल्फा बीटा 1,2 ग्लायकोसायडिक लिंकेज. आता या ठिकाणी अल्फा आणि बीटा ही दोन्ही युनिट कंबाईन झालेली आहेत म्हणून अल्फा बीटा. त्यानंतर डॅश. आता पहिलं जे ग्लुकोजचं युनिट आहे त्यामधला कार्बन नंबर 1 म्हणून 1. त्यानंतर कॉमा. फ्रक्टोजचं जे दुसरं युनिट आहे तर त्याचा कार्बन नंबर 2, यामध्ये हे ग्लायकोसायडिक लिंकेज फॉर्म झालेलं आहे आणि म्हणून या लिंकेजला म्हटलं जातं अल्फा बीटा 1,2 ग्लायकोसायडिक लिंकेज. त्यानंतर आपण बघूयात दुसरं डायसॅकराइड माल्टोज. माल्टोज C12H22O11 is a disaccharide made of 2 units of D-glucose. या ठिकाणी अल्फा डी ग्लुकोजची 2 युनिट कंबाईन होऊन माल्टोज हे डायसॅकराइड मिळतं. The glycosidic bond in maltose is formed between C1 of one glucose ring and C4 of the other. या ठिकाणी जे लिंकेज होतं 2 अल्फा डी ग्लुकोज युनिटमध्ये ते पहिल्या युनिटचा C1 आणि दुसऱ्या युनिटचा C4 यामध्ये होतं. The glucose ring, which uses its hydroxyl group at C1, is alpha glucopyranose. Hence, the linkage is called alpha 1,4 glycosidic linkage. आता यामध्ये हे लिंकेज कसं होतं ते आपण बघूयात. पहिलं युनिट आहे अल्फा डी ग्लुकोज, दुसरं युनिट ही आहे अल्फा डी ग्लुकोज. आता या ठिकाणी अल्फा डी ग्लुकोजचं जे स्ट्रक्चर आहे हे स्ट्रक्चर पाठीमाग आपण पाहिलेलं आहे आणि ते लक्षात असलं पाहिजे, ते स्ट्रक्चर बरोबर लिहिलं पाहिजे. आता यामध्ये दोन्हीही स्ट्रक्चर सिमिलर आहेत.
या दोन्ही स्ट्रक्चरमध्ये काहीही बदल नाही, कारण ती अल्फा डी ग्लुकोजचीच आहेत. आता या ठिकाणी जे लिंकेज होतं, हे लिंकेज पहिल्या युनिटचा C1 आणि दुसऱ्या युनिटचा C4 यामध्ये होतं. ही जी युनिट्स आहेत ती अल्फा डी ग्लुकोजची आहेत आणि म्हणून याचं नाव दिलं जातं अल्फा 1,4 ग्लायकोसायडिक बॉन्ड. त्यानंतर आपण बघूयात नेक्स्ट एक्झाम्पल, दॅट इज लॅक्टोज. आता ह्या लॅक्टोजमध्ये पहिलं जे युनिट आहे ते आहे बीटा डी गॅलॅक्टोज. त्यानंतर दुसरं यामध्ये जे युनिट आहे ते आहे बीटा डी ग्लुकोज. आता यामध्ये जो गॅलॅक्टोज आहे, हा गॅलॅक्टोज कसा फॉर्म होतो ते आपण पाहूयात. तर या ठिकाणी प्रथम आपण विचार करणार आहोत ते बीटा डी ग्लुकोज. म्हणजे या ठिकाणी बीटा डी ग्लुकोज हे स्ट्रक्चर आपणाला माहीत असायला पाहिजे. जे आपण पाठीमागं पाहिलेलं आहे त्या पद्धतीनं ते स्ट्रक्चर व्यवस्थित लिहिलं पाहिजे. त्यानंतर आपण जर हे स्ट्रक्चर पाहिलं तर कार्बन नंबर 1 वरती पहिल्या स्ट्रक्चरमध्ये OH आहे, दुसऱ्या स्ट्रक्चरमध्ये सुद्धा OH आहे. दुसऱ्या कार्बनवरती HOH आहे, दोन्हीही युनिटमध्ये सेम आहे. त्यानंतर तिसरा कार्बन जर पाहिला दोन्ही युनिटचा तर त्यामध्ये सुद्धा OH म्हणजे हे सिमिलरच आहे. त्यानंतर आपण बघूयात कार्बन नंबर 4. कार्बन नंबर 4मध्ये काय आहे, त्या ठिकाणी असणारा जो ग्रुप आहे सेकंड युनिटमधला तो फ्लिप केलेला आहे. म्हणजे काय, तर पहिल्या युनिटमध्ये H हा डाऊन आहे, खालच्या बाजूला आहे, तर दुसऱ्या युनिटमध्ये तो वरच्या बाजूला आहे. म्हणजे अर्थातच पहिल्या युनिटमध्ये OH हा अप्परला आहे, तर दुसऱ्या युनिटमध्ये OH हा डाऊनला आहे. म्हणजे फक्त कार्बन नंबर 4 मधले जे ॲटम्स आहेत ते आपण फ्लिप केलेले आहेत. एवढाच बदल आपणाला बीटा डी गॅलॅक्टोजसाठी करायचा आहे. बाकी स्ट्रक्चर हे अगदी सिमिलर आहे. जसं की कार्बन नंबर 5 जर कन्सिडर केला तर कार्बन नंबर 5 वरती आतल्या बाजूला H आहे आणि त्याच्या वरच्या बाजूला CH2OH हा ग्रुप आहे. आता या ठिकाणी ही दोन युनिट अल्फा डी गॅलॅक्टोज बीटा डी गॅलॅक्टोज आणि बीटा डी ग्लुकोज ही कंबाईन होत असताना पहिल्या युनिटमध्ये अप्पर साईडला असणारा OH आणि दुसऱ्या युनिटमध्ये लोअर साईडला असणारा OH यामधून वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह होतो आणि त्या ठिकाणी ऑक्सिजनचं लिंकेज हे तयार होतं आणि म्हणून त्याला म्हटलं जातं बीटा 1,4 ग्लायकोसायडिक लिंकेज. ही जी स्ट्रक्चर आहेत ती बीटा स्ट्रक्चर्स आहेत. पहिल्या युनिटचा 1 नंबरचा कार्बन आणि दुसऱ्या युनिटचा 4 नंबरचा कार्बन या ठिकाणी हा बॉन्ड तयार होतो की ज्याला आपण ग्लायकोसायडिक लिंकेज असं म्हणतो आणि म्हणून याला नाव दिलेलं आहे बीटा 1,4 ग्लायकोसायडिक लिंकेज. आता या ठिकाणी आपण लॅक्टोजची माहिती बघूयात. स्ट्रक्चर आपण पाहिलं. लॅक्टोज C12H22O11 इज अ डायसॅकराइड प्रेझेंट इन मिल्क. यावरती तुम्हाला MCQसाठी प्रश्न विचारला जातो
की लॅक्टोज हे कशामध्ये असतं. तर आपण या ठिकाणी पाहिलं लॅक्टोज हे मिल्कमध्ये असतं. इट इज फॉर्म्ड फ्रॉम 2 मोनोसॅकराइड युनिट्स नेमली डी गॅलॅक्टोज अँड डी ग्लुकोज. पाहिले आपण मगाशी बीटा डी गॅलॅक्टोज अँड बीटा डी ग्लुकोज. द glycosidic linkage is formed between C1 of beta D galactose and C4 of glucose. Therefore, the linkage in lactose is called beta 1,4 glycosidic linkage. The hemiacetal group at C1 of the glucose unit is not involved in glycosidic linkage but is free, hence lactose is reducing sugar. आता या ठिकाणी लॅक्टोज हा रिड्युसिंग शुगर आहे. का तो रिड्युसिंग शुगर आहे, तर या ठिकाणी जो दुसरं युनिट आहे ज्याला आपण बीटा डी ग्लुकोज असं म्हणतोय, तर या युनिटमध्ये C1 या कार्बन ॲटमवरती हेमिॲसेटल ग्रुप असतो आणि हा हेमिॲसेटल ग्रुप ग्लायकोसायडिक लिंकेजमध्ये इन्व्हॉल्व होत नाही, म्हणजेच तो फ्री असतो. आणि जर या ठिकाणी हेमिॲसेटल ग्रुप प्रेझेंट असेल तर ते युनिट रिड्युसिंग शुगर असतं आणि म्हणून या ठिकाणी लॅक्टोज हा रिड्युसिंग शुगर आहे. आता या ठिकाणी हेमिॲसेटल फॉर्मेशन होत असल्यामुळं हा रिड्युसिंग शुगर आहे. थँक्यू. आपण या ठिकाणी थांबूयात.